स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। गावाकडं ना जून महिना चालू झालाय तरी पाऊस काय पडायचं नाव घेना। ऊन तर एवढं लागतंय ना विचारायलाच नको। मग आज आम्ही निघालेलो रानात कशासाठी तर पुढं सांगते। त्याच्या आधी ह्या चिल्ली पिल्लींची तयारी करून घ्यायची होती आणि आम्ही जाणार होतो गाडीने, कारण बरेच जण होते त्याच्यामुळं म्हणलं चला गाडीनेच जाऊयात। मग गाडीची ड्रायव्हिंग करणार होते आज वहिनी, तर वहिनीने गाडी तोपर्यंत काढून घेतली, आमचा आवरतोय तोपर्यंत, आणि आम्ही निघालो। आता आम्ही कुठं निघालेलो तर आम्हाला आंबे आणायचे होते, त्यासाठी आम्ही रानात निघालो होतो। आता पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। जागा द्या आम्हाला। या 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 हे बघा असे चंगू मंगू आता घातलेत आता गाडीत। तिकडे चला मंगू ताई, हे चंगू इकडं चला। ही बॅग घ्या तुमची। आप उनको रेडी रहो आप। हाय हाथ 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 बाय कर दे रे माय। हेलो हेलो बोल दे रे। हेलो हेलो जोमैटो और स्विगी से मायू पडशील खाली। छान असे आंबे काढून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता आंब्यांची साईज, एक आंबा अर्धा किलोचा होता ना, अर्धा किलोपेक्षा पण जास्त असू शकतो, इतके मोठे मोठे आंबे लागलेले। आणि हा आंबा ना अजिबात आंबट नाहीये, त्याच्यामुळे ना तुम्ही जेवताना जरी खाल्ला किंवा असंच खाल्ला ना तरी खूप छान लागतोय। जेवढे पाहिजे होते तेवढे आंबे सगळे काढून घेतले आणि आता घरी जायला निघालो। पण जी आंब्यासाठी पिशवी आणलेली त्यात काय आंबे बसेनात, मग काय प्रत्येकाने हातात 2-2 घेतले आणि राहिलेले पिशवीत ठेवले आणि आम्ही निघालो घरी। आंबे घेऊन झाल्यावरती आम्हाला थोडेसे कांदे देखील घ्यायचे होते, त्याच्यामुळे ते देखील घेतले। आणि गावाकडे आल्यावरती अशा गोष्टी भेटतात, जो की हा देशी कांदा। आणि हा देशी कांदा स्टोर करण्याची पद्धत बघू शकता तुम्ही।
असं स्टोअर केला जातो, म्हणजे तो लवकर खराब होत नाही. मग कांदा घेतला, घरी आलो थोडंसं फ्रेश झालो, जेवलो वगैरे, आणि परत 4 वाजता आम्ही दुसरीकडे निघालो. दुसरीकडं एका शेतात जायचं होतं, जिथं की मुलांना शेळ्या म्हशी असं दाखवायचं होतं. टर्की नावाचा एक पक्षी असतो, तो देखील दाखवायचा होता. हाच तो टर्की बघा, हाच मुलांना दाखवायसाठी नेलेलो. आणि आपण बोलताना ना हा मध्ये मध्ये एवढा डिस्टर्ब करतो ना, जोर जोरात ओरडतो. तुम्ही कधी पाहिलाय का हा टर्की पक्षी? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माई वरड ना त्याला. आणि हे सगळं सुख फक्त तुम्हाला गावालाच अनुभवायला मिळतं. हे असे प्राणी वगैरे, म्हशी, गाई, कुत्री, मांजरं, कोंबड्या, सगळं रानातल्या वस्तीवरती आपल्याला बघायला मिळतं. तिथं बदक देखील होते. हे बघा, छान असे बदक देखील होते. प्राणी संग्रहालय असल्यागत आपलं तिथं सगळं होतं. आम्ही त्यांच्याकडे असलेले कबूतर देखील बघितले, आणि कबूतर देखील ना खूप छान होते. तुम्ही बघू शकता, पांढऱ्या काळ्या रंगाचे असे सगळे कबूतर होते. आम्ही देखील त्यांच्यासोबत जरा फोटो काढले. वैरी बघू. आम्ही पकडू ना, इसका धडकन बहुत तेज है. बिहली असतील ते. त्यानंतर त्यांच्या घराजवळच असलेल्या आम्ही आंब्याच्या बागेत गेलो, कारण मुलांना झाडाचे आंबे खायला द्यायचे होते. त्याच्यामुळे म्हणलं चला. तर बघू शकता, छान असे आंब्याचे झाड आहेत. काय काय आंब्याला पाड लागलेले, त्याच्यामुळे त्याचे आंबे काढलेले, आणि ह्यांना देखील पाड लागलाय, पण हे अजून काय आंबे काढले नाही आहेत, ते तसेच ठेवलेत. मग काय, मुलं दिसला आंबा की तोड, दिसला आंबा की तोड, असा मुलांचा कार्यक्रम चाललेला. आणि खरोखरच आंबे एवढे गोड होते ना, झाडाला पाड लागलाय म्हणजे तो आंबा साखरेपेक्षाही गोड असतो. तुम्ही कधी पाडाचा आंबा खाल्लाय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता त्यांच्याकडं केशर, हापूस वगैरे असे बऱ्याच प्रकारचे झाडं होते. आणि बघू शकता, आंब्यानी अक्षरशः झाड पूर्ण भरलेलं आहे. आणि एकाच झाडाला तुम्ही बघा किती प्रकारचे आंबे लागलेत वेगवेगळे. हा थोडासा लालसर प्रकारचा आंबा होता, आणि एवढे सारे आंबे खाली देखील ठेवलेले काढून. जिकडे बघल तिकडे फक्त आंबेच आंबे झालेले. मग काय, जेवढे लागायचे होते तेवढे आंबे देखील आम्ही घेऊन झाल्यानंतर इकडं तिकडं फिरून झाल्यावर तर आमची थोडीशी गँग कंटाळलेली, म्हणून विसावा घ्यायला त्यांनी सरळ दगडावरती बसण्याचा निर्णय घेतला. आणि सगळी गँग अशी दगडावरती बसले. तुम्ही बघू शकता, सगळेजण असे गावाला एकत्र आली ना, खरंच खूप मजा येते. तिथं लहान लहान ना शेळीची कोकरं देखील होती, ते देखील ना खूप छान होती. ते बघून मुलं अगदी खुश झाली. आणि पुढं जो मी व्हिडिओ दाखवलाय ना, तशी पर्स लहानपणी कुणी कुणी बनवली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही देखील अशा आंब्यांच्या पानांची पर्स बनवली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला गावाकडचा व्लॉग कसा वाटला हे देखील मला सांगा. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.